स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा भूगोलाचा दुसरा धडा भारतीय भूगोलाचा इतिहासाचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि हा आपला नवीन अभ्यासक्रम जो आहे ना 2026 पासून सुरू झाला त्यातील दुसरा धडा आहे. चला, पहिला प्रश्न बघूया. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर बघा, प्राचीन द्वीप. प्राचीन द्वीप म्हणजे काय? तर जम्बूद्वीप, प्लक्षद्वीप, शाल्मली द्वीप, कुशद्वीप, द्वीप, शाकुद्वीप आणि पुष्कर द्वीप. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. प्राचीन भौगोलिक संकल्पना. तर प्राचीन भौगोलिक संकल्पना काय आहे? तर विश्व, भारतवर्ष, पृथ्वी, वातावरण व ऋतू, दिशा, द्वीप, ग्रहण आणि कालमापन. आलं लक्षात? चला पुढे जाऊ आपण. कंसातील योग्य शब्द निवडून खालील विधाने पूर्ण करा. तर पर्याय काय दिलेत? पुष्कर, आशिया आणि पृथ्वी. तर बघा, पहिला प्रश्न आहे, जम्बूद्वीपाचा टिंबटिंब खंडात सर्वात जास्त भाग आहे. याचं उत्तर आहे आशिया खंडामध्ये. कमळ पुष्पांनी युक्त सरोवराचा भाग म्हणजे टिंबटिंब द्वीप होय. त्याचं उत्तर आहे पुष्कर द्वीप. आणि चंद्रग्रहणात टिंबटिंबची छाया चंद्रावर पडते. याचं उत्तर आहे पृथ्वी. पृथ्वीची छाया चंद्रावरती पडते म्हणून चंद्रग्रहण लागतं. चला पुढचा प्रश्न काय बघा, गटातील वेगळा शब्द ओळखा. तर बघा, लक्षद्वीप, जम्बूद्वीप, कुशद्वीप आणि पुष्करद्वीप. त्यातला वेगळा शब्द आहे लक्षद्वीप, कारण इतर सर्व प्राचीन सप्तमहाद्वीप संकल्पनेतील द्वीप आहेत. चंद्र, तारे, नक्षत्रे, चंद्रयान. त्याचं उत्तर आहे चंद्रयान, कारण इतर सर्व नैसर्गिक खगोलीय वस्तू आहेत, तर चंद्रयान मानवनिर्मित आहे. ओळखा पाहू मी कोण. जांभूळ वृक्ष, विपुल असणारा भूभाग, मोठा पाणपक्षी किंवा क्रौंच पर्वताचा भूभाग. थांबा, पहिलं काय? जांभूळ वृक्ष विपुल असणारा भूभाग कोणता आहे? जम्बूद्वीप. मोठा पाणपक्षी किंवा क्रौंचद्वीप पर्वताचा भूभाग कोण आहे? तर क्रौंचद्वीप. आणि गवताचा भूभाग म्हणजे कोणता आहे? कुशद्वीप. आणि पाण्याने पूर्णपणे वेढलेला भूभाग कोण आहे? तर द्वीप म्हणजेच आयलँड. टिपा लिहा. पहिला आहे विश्व. तर प्राचीन भारतीय विचारवंतांनी वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना मांडली. वेदांमध्ये विश्वनिर्मितीचे सखोल विवेचन असून त्यात वात, आकाश, सूर्य, चंद्र व इतर खगोल तयार झाले असे मानले आहे. पुराणांमध्ये विश्वाला ब्रह्मांड असे संबोधले आहे. पृथ्वी. तर प्राचीन भारतीय विचारवंतांनी पृथ्वी वक्राकार, गोलाकार असल्याची संकल्पना केली होती. प्राचीन ग्रंथांमध्ये पृथ्वीचे वर्णन सप्तद्वीप असे केले असून मेरू पर्वत पृथ्वीच्या मध्यभागी असल्याचे म्हटले आहे. उपनिषदांमध्ये पृथ्वीची उत्पत्ती जलापासून झाली असे मानले गेले आहे. द्वीप. प्राचीन भारतीयांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार द्वीप म्हणजे नैसर्गिकरित्या पाण्याने वेढलेला भूभाग होय. प्राचीन साहित्यात सप्तमहाद्वीप, 7 द्वीप आणि सप्तसागर यांची माहिती येते. यामध्ये जम्बूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मली द्वीप इत्यादींचा समावेश होतो. ग्रहण. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते व ती वर्तुळाकार असते. यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. या काळात ग्रहणस्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या ग्रहणविषयक संज्ञा रूढ झाल्या होत्या. प्रश्न उ. दिनदर्शिकेचा वापर करून पुढील कृती पूर्ण करा. तर इथे बघा, हा जो आपल्याला तक्ता दिला ना याच्यामध्ये पुस्तकामध्ये, त्याच्यात सगळ्या रिकाम्या जागा आहेत त्या मी भरलेल्या आहेत. तर मध्ये असतो त्रिकोण, तो ऋतुचक्र. ऋतुचक्र म्हणजे आपल्याकडे 3 ऋतू आहेत. कोणते कोणते? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. आणि त्याच्या पुढे भाग जातो तो उन्हाळ्यामध्ये वसंत आणि ग्रीष्म येतो, पावसाळ्यामध्ये वर्षा आणि शरद, मग हेमंत आणि मग नंतर शिशिर. ओके, आता याचे महिने कोणते कोणते बघा. ग्रीष्म आपण जानेवारीपासून सुरू करूया. तर जानेवारीमध्ये शिशिर असतो, फेब्रुवारी मार्चमध्ये वसंत, एप्रिल मेमध्ये ग्रीष्म, जून जुलैमध्ये वर्षा, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शरद, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हेमंत आणि डिसेंबर जानेवारी या परत शिशिरच आहे. ओके, आणि सण कोणते कोणते येतात तर बघूया आपण. तर मकर संक्रांत, गणतंत्र दिवस आणि स्वामी विवेकानंद जयंती जानेवारी, शिवजयंती महाशिवरात्री फेब्रुवारी, गुढीपाडवा रामनवमी मार्च, हनुमान जयंती अक्षय तृतीया एप्रिल, मेमध्ये आहे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, जूनमध्ये वटपौर्णिमा जागतिक पर्यावरण दिन, जुलैमध्ये आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा, ऑगस्टमध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, सप्टेंबरमध्ये शिक्षक दिन, हिंदी दिन, ऑक्टोबरमध्ये येतो दसरा, महात्मा गांधी जयंती, नोव्हेंबरमध्ये आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन, बालदिन आणि डिसेंबरमध्ये येते दत्त जयंती, नाताळ आणि क्रिसमस. चला पुढे जाऊ आपण आता. आकृती क्रमांक 2.2. प्राचीन द्वीप नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
तर बघा, आफ्रिका खंडात कोणकोणत्या द्वीपांचा समावेश होतो? तर आफ्रिका खंडात प्रामुख्याने शाल्मली द्वीप आणि कुशद्वीपचा समावेश होतो. भारताचा भाग कोणत्या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे? तर भारताचा भाग जम्बूद्वीप या प्राचीन द्वीपाशी संबंधित आहे. पूर्वेकडील भूभागाचा समावेश कोणत्या द्वीपात होतो? तर पूर्वेकडील भूभागाचा समावेश पुष्कर द्वीप आणि शाक द्वीपमध्ये होतो. अचूक पर्याय ओळखा. ग्रहणाच्या निरीक्षणातून प्राचीन भारतीयांना कोणती गोष्ट समजली? तर ऋतू बदल, पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती. तर बघा, याचं उत्तर आहे पृथ्वी आणि इतर खगोलीय वस्तूंची स्थिती, याची गोष्ट समजली. दिशा ओळखण्यासाठी कोणती निरीक्षणे उपयोगी पडतात? तर पाऊस, सूर्योदय, वारा की नदी. तर सूर्योदयामुळे आपल्याला दिशा कळते, कारण सूर्य जी उगवतो ती बाजू कोणती असते? पूर्व. मग मावळतो ती बाजू पश्चिम असं. जम्बूद्वीप म्हणजे काय? तर लहान बेट, मोठा भूभाग, पर्वत की नदी. तर मोठा भूभाग म्हणजे जम्बूद्वीप. भूगोल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रदर्शनात प्राचीन भारतीय भौगोलिक विचारवंतांच्या माहितीचे सादरीकरण करा. व आर्यभट इसवी सन 476 ते 550 प्रमुख योगदान. तर आता ह्या सगळ्या तुम्ही वेगवेगळ्या लोकांची तुम्ही माहिती मिळवू शकता. मी तुमच्यासाठी काही शोधून दिलेली आहे. आर्यभट्टांनी आर्यभट्ट नावाचा ग्रंथ लिहिला. भौगोलिक विचार त्यांनी सर्वप्रथम हे सिद्ध केले की पृथ्वी गोल असून ती स्वतःच्या अक्षाभोवती धुरीभोवती फिरते. पृथ्वीच्या याच गतीमुळे दिवस आणि रात्र होतात हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे राहू केतूमुळे नसून पृथ्वी आणि चंद्राच्या सावलीमुळे होतात याचे अचूक वैज्ञानिक कारण दिले. वराहमिहिर इसवी सन 505 ते 587 प्रमुख योगदान. त्यांनी सिद्धांतिका आणि बृहत्संहिता या ग्रंथांची रचना केली. भौगोलिक विचार. त्यांनी हवामानशास्त्र, जलविज्ञान, हायड्रोलॉजी आणि भूगर्भशास्त्रावर मोठे काम केले. वनस्पती आणि प्राणी कोणत्या भागात आढळतात त्यावरून जमिनीखालील पाण्याची पातळी, अंडरग्राऊंड वॉटर कशी ओळखावी, ओके, याचे अचूक वर्णन त्यांनी केले आहे. त्यांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीविषयी सुरुवातीचे काही अंदाज वर्तवले होते. भास्कर 1114 ते 1185 प्रमुख योगदान. त्यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला, ज्याचा एक भाग गोलाध्याय पृथ्वीच्या गोलाकार स्वरूपाचा अभ्यास आहे. भौगोलिक विचार. त्यांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा स्पष्ट उल्लेख केला की पृथ्वी आपल्या अंगभूत शक्तीने आकाशात जड वस्तू स्वतःकडे खेचून घेते. त्यांनी पृथ्वीचा व्यास आणि परीघ सर्कमफेरन्स याची मोजणी केली, जी आजच्या आधुनिक मोजमापाच्या अत्यंत जवळ जाणारी आहे. उपक्रम. आंतरजालाच्या सहाय्याने प्राचीन काळात भारताला भेटी देणाऱ्या प्रवाशांची माहिती मिळवा. तर बघा, पहिला एक प्रवासी आहे मेगस्थेनेस. ओके, हा ग्रीस देशाचा रहिवासी होता. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात इसवी सन पूर्व सुमारे 302 मध्ये तो आलेला आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्याने इंडिका या नावाचे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी भारताची भौगोलिक स्थिती, नद्या, विशेषतः गंगा, सिंधू, हवामान आणि मौर्य साम्राज्यातील समृद्ध सामाजिक व्यवस्थेचे सविस्तर वर्णन केले आहे. त्याच्यानंतर प्रवासी आहे फायन. हा चीनमधून आला. तर चीनी प्रवासी आपल्याकडे भरपूर येऊन गेले. त्यातले दोनची आपण इथे नावं दिलेत. एक आहे युआन शांग आणि एक आहे फायन. फायन हा चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य याच्या काळात आला, म्हणजे इसवी सन 399 ते 412च्या दरम्यान. एक बुद्ध भिक्षू होते जे बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी मध्य भारतातील सुवर्णकाळ, लोकांचे शांतताप्रिय जीवन आणि तत्कालीन धार्मिक व भौगोलिक परिस्थितीची नोंद करून ठेवली आहे. युआन शांग चीनी प्रवासी होता. सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात, म्हणजे इसवी सन 629 ते 645च्या काळात आला होता. त्यांनी भारतातील प्रसिद्ध नालंदा विद्यापीठात राहून शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या सी युकी या प्रवास वर्णनात भारताचे हवामान, पिके, शहरे, नद्या आणि विविध प्रदेशांमधील अंतराची अचूक भौगोलिक नोंद केली आहे. तर मित्रांनो, हा स्वाध्याय कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तेही मला सांगा, म्हणजे मी लवकरात लवकर तो व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. धन्यवाद.